नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही बघत असाल की सध्या एमपीएससी करणाऱ्या मुलांमध्ये सगळ्यात महत्त्वाची वाट बघतायत ते क्लर्क टायपिस्टच्या रिझल्टची। मग एमपीएससी ग्रुप सी मेंसचे रिझल्ट लागले, पण त्याच्यात राहिलाय तो क्लर्क टायपिस्टचा। आणि क्लर्क टायपिस्टचा रिझल्ट कधी लागणार, त्याचा कट ऑफ किती असणार, काही मुलांना प्रश्न पडलेत की माझे एवढे मार्क आहेत तेवढे मार्क आहेत, मी या कट ऑफ मध्ये बसणार की नाही बसणार। फक्त त्या मुलांना एक सांगू इच्छितो, त्यांनी कॉलही केले, त्यांनी कमेंटद्वारे सुद्धा सांगितलं की अशा प्रकारे आम्हाला मार्क आहेत, आम्ही त्या कट ऑफ मध्ये बसणार का। पण आता सगळ्यात महत्त्वाची चर्चा चालू आहे ती एमपीएससी ग्रुप सी मेंसच्या क्लर्क टायपिस्टचा रिझल्ट कधी लागणार। मग एमपीएससी आयोग एवढा दिरंगाई का करतोय, एमपीएससी आयोग एवढा त्याला नेमकं कारण कोणतं घडतंय। तर एमपीएससी आयोगाकडे बघितलं सदस्य संख्या कमी आहे, त्यांना रिझल्ट लावण्यासाठी सध्या वेळ लागतोय। पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण एमपीएससी आयोगच आहे का, आपण त्यांना जिम्मेदार ठरवू शकतो का, तर याच्यामध्ये नाही। तुम्ही बघितलं असेल आपल्या महाराष्ट्रातील घाणेरडं राजकारण याला सर्वात महत्त्वाचं कारण ठरू शकतं। सरपंचाची निवडणूक असो की लोकसभेतील खासदारकीची निवडणूक असो, त्यांचा प्रचार आणि प्रसार सुरू होतो आणि त्यांचा रिझल्ट सुद्धा बरोबर करेक्ट तारखेच्या टाइमला लागतो। पण याच्यामध्ये एमपीएससी आयोगाकडे सदस्य संख्या देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, पण त्यांचा रिझल्ट लावण्यासाठी बघितलं राजकारणातला कर्मचाऱ्यांचा भडीमार केला जातो। पण या ठिकाणी कर्मचारी संख्या एमपीएससी आयोगात नसल्यामुळे रिझल्टला कुठेतरी वेळ लागतोय। पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की माझा रिझल्ट मध्ये काम होणार का नाही, माझे एवढे मार्क आहेत, रिझल्ट कधी लागणार, त्या प्रश्नांचा आपल्याला इथं उकल करायची। कारण काही मुलांनी कमेंट दिले, काही मुलांनी कॉल केले। तुम्ही बघितलं असेल सध्या सोशल मीडियावर सांगितलं जातं की या सोमवारच्या अगोदर 30 तारखेच्या अगोदर रिझल्ट लागणार आहे। पण या ठिकाणी एमपीएससी आयोग तुम्हाला कॉल नाही करणार की मी उद्या रिझल्ट लावणार आहे। आपल्याला हे सुद्धा कळत नसतंय, कदाचित उद्याही रिझल्ट लागेल, कदाचित परवाही रिझल्ट लागेल, पण रिझल्ट लागणार आहे एवढं 100% खरं आहे। मेन महत्त्वाचा प्रश्न राहतो की त्या रिझल्ट मध्ये माझं काम होणार का नाही, माझे एवढे मार्क आहेत, मी त्या कट ऑफ मध्ये बसणार का नाही। पण आता काही मुलांचे जर बघितलं कमेंट, सर्वाधिक जास्त 120 ते 140 च्या दरम्यान खूप मुलांची संख्या आहे। आता एवढे मुलांची संख्या आहे म्हणजे नेमके या परीक्षेसाठीच मुलं किती होते, याच्यावरून मुलं किती घेणार आहेत, याच्यावरून आपल्याला अंदाज लागतो की माझ्या मार्कावर माझं काम होणार का नाही। तुम्ही बघितलं असेल जवळपास 82,000 मुलांनी मेन्सचा फॉर्म भरला। मग मेन्सचा फॉर्म भरल्यानंतर जवळपास 76 ते 77,000 आसपास मुलांनी परीक्षा दिली। मग एवढ्या मुलांनी परीक्षा दिली, त्याच्यातून जवळपास 22,000 मुलं क्वालिफाय करायचे स्किल टेस्टला। मग क्लर्क टायपिस्ट या पदासाठी 7,000 प्लस जागा असल्यामुळे 22,000 मुलं आसपास घेतील। मग त्यांना स्किल टेस्टसाठी 22,000 मुलं घ्यायचे आहेत, तर विचार करा पूर्व परीक्षेसाठी 19 मार्कावर रिझल्ट लागला, जर त्याचे दुप्पटही करता आले, 19 दोन्ही 38, अजूनही 2 प्लस केले 40, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये बघितलं 35 क्वेश्चन जर तुमचे बरोबर येत असतील, दुसऱ्या पेपरमध्ये 35 क्वेश्चन बरोबर येत असतील, 35 दोन्ही 70, इथं 35 दोन्ही 70, पहिल्या पेपरला 70, दुसऱ्या पेपरला 70, 140 च्या आसपास मार्क, म्हणजे असा सरासरी मार्क पकडले। मी तुम्हाला याच्या अगोदरही आपल्या व्हिडिओच्या मार्फत सांगितलं होतं की एवढ्या मार्कावर कदाचित कट ऑफ लागू शकतो। मग 150 प्लस 10 असतील, मायनस 10 असतील। मग आता काही मुलं मला कमेंटद्वारे सांगू इच्छितात की माझे 130 मार्क आहेत, माझं काम होणार का नाही। त्या प्रत्येक मुलांना सांगतोय आपली आशा सोडू नका। मग 130 मार्क असतील, 140 मार्क असतील, आपली आशा सोडू नका। कारण बघितलं एमपीएससी आयोग खटकन उद्या रिझल्ट लावून एका महिन्यात परीक्षा घेऊ शकतं। मग या ठिकाणी काही मुलांनी टायपिंग सोडली असेल, त्यांनी टायपिंग सोडू नका, आपला अभ्यासही सोडू नका, टायपिंग चालूच ठेवा। टायपिंग चालू ठेवली तर कदाचित एका महिन्यामध्ये तुमची तयारी होऊ शकते। अचानक उद्या रिझल्ट लावला आणि एका महिन्यात टायपिंग घेतली तर आपली टायपिंग होणार नाही, आपली धावपळ होऊ शकते। आणि कदाचित काही मुलांना असं वाटत मला खूप कमी मार्क आहेत, माझं याच्यामध्ये होणार नाही काम। मग पुढच्या परीक्षेची तयारी करायची का नाही हा निर्णय तुमचा आहे, पण पुढच्या परीक्षेची तयारी करायची असेल तर आत्ताच अभ्यास सुरू करा। कारण बघितलं कदाचित एमपीएससी ग्रुप बी आणि सी जी काही जाहिरात आहे ती जाहिरात आलेली नाही, ती जाहिरात येऊ शकते। मग जाहिरात आल्यानंतर पुन्हा नंतर 2 ते 3 महिन्यात आपला अभ्यास होत नाही, मग दरवर्षी जी गत आहे तीच आपली चालू राहणार। मग याच्यासाठी कुठल्याही मुलांना ज्यांना 200 प्लस मार्क आहेत त्या मुलांनी सांगितलंय की 200 प्लस रिझल्ट लागेल क्लर्क टायपिस्टचा, त्या मुलांकडे सध्या तुम्ही दुर्लक्ष करा। कारण तुम्हाला डायव्हर्ट करण्यासाठी तुमच्या बाजूलाच बसलेले असतात, ते तुम्हाला डायव्हर्ट करतील की 200 प्लस मार्काचा रिझल्ट लागेल, तर असं कुठं होणार नाही। 200 प्लस मार्काच्या वरी रिझल्ट जाणार नाही। काही मुलांना 130, 140, 150, 160 च्या दरम्यान खूप मार्क आहेत, याच्यातच कुठेतरी रिझल्ट खेळणार आहे। तुमचा रिझल्ट 100% येणार का नाही तुम्हाला एवढ्याहूनच कळेल की 72 म्हणजे जवळपास 75-76 हजार मुलांनी परीक्षा दिली आणि त्याच्यापैकी 22,000 मुलं घ्यायचे, तर विचार करा रिझल्ट किती कमी मार्कावर लागणार। पण काही मुलांना असं आहे की 100 आहेत, 100च्या खाली मार्क आहेत, त्यांना कुठेतरी निराशा होणारच, कारण तेवढ्या खाली रिझल्ट येणार नाही। पण रिझल्ट ज्या मुलांना असं वाटतंय की माझं काम होणार आहे त्यांनी आशा सोडू नका।
पण या ठिकाणी बघितलं एमपीएससी आयोगाने सुद्धा या मुलांची दखल घेऊन जेवढं शक्य होईल तेवढं लवकर रिझल्ट लावावा, जेणेकरून त्या मुलांना टायपिंग सुरू ठेवावी का बंद करावी याचा सुद्धा निर्णय घ्यावा लागेल. कारण प्रत्येक मुलांची ही आर्थिक परिस्थिती सारखीच आहे असं सांगता येत नाही. काही मुलांची आर्थिक परिस्थिती बिकट असते, त्यांना टायपिंगची फीस भरण्यासाठी पैसे नसतात आणि टायपिंग करायची म्हणून शहरात आले, त्यांच्यासाठी त्यांना मेसचे पैसे, रूम भाड्याचे पैसे, याची चणचण भासते. सध्या बघितलं ग्रामीण भागात दुष्काळ चालू आहे, याची सुद्धा एमपीएससी आयोगाने दखल घेऊन कदाचित लवकरात लवकर रिझल्ट लावला तर 100% त्यांची धाकधूक कमी होईल. त्यांची निराशा जी वाढली आहे, सध्या रिझल्ट कधी लागणार आणि रिझल्ट लागल्यावर माझं काम होणार का नाही, ही सगळ्यात महत्त्वाची निराशा मुलांमध्ये पसरली आहे. ती मुलांची निराशा कमी करायची तर एमपीएससी आयोगाने रिझल्ट लवकर लावला तर कदाचित ती निराशा कमी होईल आणि ज्या मुलांचं या रिझल्टमध्ये काम नाही झालं ती मुलं कदाचित पुढच्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात करतील. मग या ठिकाणी सध्या धाकधूक आहे की रिझल्ट कधी लागेल आणि रिझल्ट लागला तर मी कट ऑफ मध्ये बसणार का. याच्या अगोदर सुद्धा माझ्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगितलं होतं की कट ऑफ जर बघितलं 150च्या आसपास खेळणार आहे, मग ते +10 होईल -10 होईल, पण असा भरमसाठ 200+ पुढे रिझल्ट जाणार क्लर्क टायपिस्टचा कदाचित शक्य नाही. 200+ जाणारच नाही. क्लर्क टायपिस्टचा रिझल्ट आहे हा काही STI PSIचा रिझल्ट नाही, जेणेकरून त्याची पदाची संख्या कमी होती. याच्या पदांची संख्या 7000+ आहे, म्हणून हा कट ऑफ 200च्या पुढे जाणार नाही. जे मुलं तुम्हाला डायव्हर्ट करतात त्या मुलापासून सावध राहा आणि स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. तुम्हाला कळतं की माझे मार्क एवढे आहेत ते कमेंटद्वारे तुम्ही टाकू शकता, जेणेकरून इतर मुलांना सुद्धा कुठेतरी कळेल की या मुलांना एवढे कमी मार्क आहेत, माझ्याला सुद्धा कमी मार्क आहेत, माझं सुद्धा कमी होईल, काम होईल. मग अशा प्रकारे कमेंटद्वारे सांगितल्यानंतर इतर मुलांना सुद्धा धीर भेटतो, जेणेकरून प्रत्येक मुलांचे मार्क त्या कमेंटमध्ये कळत असतात. या कमेंटद्वारेच आणि काही कॉलद्वारेच मला हा व्हिडिओ घ्यावा लागला, जेणेकरून काही मुलांमध्ये सध्या निराशा पसरली होती की माझं या रिझल्टमध्ये काम होणार का नाही. पण एवढं सांगू इच्छितो, ज्यांना 200+ मार्क आहेत ते जे मुलं म्हणतायत 200+ रिझल्ट लागेल त्या मुलापासून थोडं सावधान राहा, जेणेकरून 200 पुढे रिझल्ट क्लर्क टायपिस्टचा जाणार नाही आणि तुम्ही त्याच्यातून डायव्हर्ट होऊ नका. तुमचा जे काही नित्य नियम आहे, तुम्ही टायपिंग 1 तास देताय, तुमचा अभ्यास करताय, तो चालू ठेवा, तो बंद पाडू नका, जेणेकरून काही मुलांचं ऐकून काही मुलं हे टायपिंग आणि आपला अभ्यास बंद करता आणि गावाकडे जाता आणि आपल्या आयुष्यातील जे 4-5 वर्ष तुम्ही याच्या अगोदर अभ्यास केला तो वाया जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये यावर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी तुमचं क्लास 2 ला काम होईल, त्याच्यानंतर बघितलं तिथं नाही झालं तर क्लास 1 ला काम होईल. पण तुमची मेहनत वाया जाऊ देऊ नका, तुमचा अभ्यास चालूच ठेवा, तुमची टायपिंगही सुरूच ठेवा, जेणेकरून एमपीएससी आयोगाने उद्या परवा रिझल्ट लावला आणि कदाचित 1-1.5 महिन्यात टायपिंग घेतली तर आपली धावपळ होऊ नये. धावपळ टाळण्यासाठी आपला नित्य नियमाची टायपिंग सुरू ठेवा. कोणाचंही न ऐकता, कोणालाही बळी न पडता आपला नित्य नियम सुरू ठेवा. तेव्हा तुम्हाला कळतं की मला एवढे मार्क आहेत, माझा रिझल्ट येणारच आहे. म्हणून कुठल्याही प्रकारे या सध्याच्या परिस्थितीला पळून न जाता लढायला शिका, जेणेकरून याच्यातूनच आपल्याला कळतं की आपल्या एमपीएससी आयोगाने पेशन्स ठेवायला सांगितलेत. पेशन्स ज्याच्याकडे आहेत त्याचीच खरी एमपीएससी आहे. म्हणून पेशन्स ठेवा, कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी नका पडू, जेणेकरून काही सांगतील की आता रिझल्ट लागणार नाही, पुढे लागल कधीतरी, नंतर फायनल रिझल्ट हे वर्ष नाही पुढच्या वर्षी लागेल. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. एमपीएससी आयोग कधी रिझल्ट लावल हे कोणालाही सांगत नाही, ते कदाचित रातोरात उद्याही रिझल्ट लावू शकतं. म्हणून आपली टायपिंग सुरू ठेवा आणि आपले मार्क जे आहेत ते कमेंटद्वारे सांगत जा, जेणेकरून इतर मुलांना कुठंतरी धीर भेटेल की माझेही मार्क याच्या बरोबरीला आहेत. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.